फायनल आणायची ना? चला, तुम्हाला खूप खूप विशेष बेस्ट ऑफ लक। सगळं आपण करताना ह्याच्यासाठी खूप विचार करून केलेला आहे। सेफ्टीच्या दृष्टिकोनातून हे सगळं झालेलं आहे। आपल्याला 8 थर लावताना, मोठे 7 थर लावताना सेफ्टी फर्स्ट। गोविंदा आला रे आला। पुन्हा एकदा गोविंदाच्या सरावाला आलोय आणि हा सराव खास आहे, कारण खास का माहितीये का, मेहनतीचा गोविंदा आहे हा। रात्री 2-2:30 पर्यंत हा सराव करणारा गोविंदा प्रो मध्ये पहिला, आता प्रो मध्ये त्यांचा पहिल्यांदा आलेले आहेत आणि जयपूर किंग्स म्हणून त्यांचा प्रो मध्ये आहे असा हा गोविंदा, शानदार गोविंदा पथक त्यांचा सराव आहे आणि आज खास सराव असणार आहे, त्यांचा स्पेशल सराव पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। गोविंदा आला रे आला। तर हे बघा, क्रेन मागवली आहे आणि आज त्यांचा स्पेशल सराव असणार आहे। स्पेशल भांडूपमधील भाऊचा वडा स्पेशल सर्वजण खात आहेत, शानदार देवाने रस्ता करतात, त्याचा सराव सुरू होणार आहे। भाऊचा वडा खाऊन, भाऊचा वडा आता सरावाला सुरुवात होते। तर सराव पाहायला प्रोचे पंच पण आलेले आहेत, प्रोचे पंच आलेत सराव पाहायला खास। टॉपर आहे, तुझं नाव काय? तुझं तुझं आयुष पोटे। 3 टॉपर आहेत। शानदार गोविंदा पथकाची स्थापना 2018 साली झाली। 2018-19-20 आम्ही 6-7 थर खेळत होतो आणि 2023 साली आमचा 8 थराचा प्रयत्न झाला, अयशस्वी प्रयत्न होता 2023चा। 2024 मध्ये आम्ही 8 थर सक्सेस केले। कमी वेळात आमच्या म्हणजे तुम्ही बघितलंच असेल की सर्व लहान गोविंद आहे। लहान गोविंदांनी खूप कमी वयात मोठे थर गाठण्याचा एकदम चांगला प्रयत्न केला आणि पोरांची जिद्द आणि मेहनत खूप आहे आम्हाला। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसमोर आपल्या गोविंदा पथकाला थर लावण्याची संधी भेटली आणि त्या साहेबांसमोर आपल्या पोरांनी 8 थर एकदम कडक लावून उतरवले आणि आपल्या अख्ख्या महाराष्ट्रात आपल्या शानदार गोविंदा पथकाचा गाजावाजा होता 2024 साली आणि तो क्षण आपला प्रत्येक गोविंदा कोणच विसरू शकत नाही। काल रात्रीच आमचा सराव झाला। आपल्या पोरांनी 2 वेळा कडक मोठे 60 डबल एक्केवाले लावून उतरवले। तर आमचं होतंच या संडेला, लास्ट वीक पासून आमचं होतं ठरलेलं की आम्ही या संडेला 8 थर लावायचे। 8 थर लावायचे तर पोराला आम्हाला पहिलं सेफ्टी महत्त्वाची होती की वरच्या गोविंदाला आम्ही सेफ्टी कशा प्रकारे देऊन येऊ, कारण आपलं ग्राउंड छोटं आहे, आजूबाजूला बिल्डिंग नाही, झाडं अशी आपली हार्नेस लावता येईल एवढी नाही। मग त्यासाठी काय करावं होतं, आम्हाला क्रेन हा ऑप्शन होता। क्रेन आम्ही आपल्या मंडळाने मागवली, क्रेन हार्नेसची वगैरे सुविधा केली तर वरच्याच्या फक्त सेफ्टीसाठी। आणि आमचं आता ध्येय असेल की आज 8 थर लागावेच रविवारी। आता प्रो मध्ये शानदार शानदार पुराने तुमची प्रो मध्ये पहिल्यांदाच विक्री झालेली आहे, तर त्या दिवसात तुमची प्रोची काय तयारी झाली? प्रोची तयारी आपली तर खूप जोरात चालू आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे 32 मधून खूप बलाढ्य संघ होते, त्यात आपलं शानदार गोविंदा पथक एक नवीन होतं, तर त्यात आम्ही सिलेक्ट होऊ की नाही यासाठी आमच्या मनात खूप शंका होत्या, कारण खूप मोठे मोठे संघ होते त्यासमोर, त्यांना लढा देणं हे खूप पोरांना कठीण होतं। तरी मेहनत आणि जिद्द जी पोरांमध्ये होती त्यामुळे आपण जेव्हा पहिल्या दिवशी टॉप 16 झालं त्यामध्ये शानदार गोविंदा पथक 6 नंबरवर होतं।
आणि 37 सेकंडमध्ये सर्वात आमच्या एव्हरेजपेक्षा कमी जे थर लागले असतील ते प्रो गोविंदाला लागले आणि आमचं सिलेक्शन झालं 16 मध्ये. आपण टॉप 6 मध्ये होतो. यावर्षीचा सध्याचा संकल्प तर आमचा प्रोच आहे. प्रो जर आम्ही सक्सेस होतोय आणि आम्हाला खरंच असं वाटतंय आताचा जो सराव आहे आणि जी पोरं आमची रिले वगैरे आपला जो प्रो गोविंदाचा फॉर्मॅट आहे तो प्रॉपर फॉलो करतात आणि चांगले आपल्याला मिनिट्स भेटत आहेत. त्यानुसार आम्ही सध्या प्रो गोविंदाच मारण्याच्या हिशोबात आहे. नंतर प्रो सक्सेस झाल्यानंतर आपण विक्रमाचा विचार नक्कीच करू. अंदाज आहे ते प्रत्येक पोराला श्रेय जातं. एकटा गोविंदा चालवणं म्हणजे एकट्याचं कोणाचं काम नाही. आम्ही फक्त शिट्टी मारायचं काम करतो. जी काय मेहनत आहे जिद्द आहे प्रत्येक पोराची आहे. शिडी देण्यापासून पकडण्यापासून जो बेस असेल थर असेल प्रत्येक पोरगा जो थरातला आहे तर हे सगळं श्रेय आपल्या गोविंदाला जातं शानदार गोविंदा पथकाच्या. शुभेच्छा. कारण काय शानदार आहे तसा शानदारपणे तुम्ही सराव करताय. बघितलं रात्री 2-2:30 वाजेपर्यंत तुमचा सराव चालतो. तसा तुमचा शानदार सराव असतो आणि तसे शानदार कडक सरपंच असतात. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. येते आणि तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. आपण फायनल आणायची ना. चला तुम्हाला खूप खूप विशेष बेस्ट ऑफ लक. फायनल पर्यंत जा आणि फायनल खेचून आणा. गणपती बाप्पा. असं सगळं तुमच्यामध्ये बघताना ना फक्त एकच लक्षात ठेवा की आयुष्याचा ध्येय मात्र विसरू नका. हा सगळ्यात 32 संघापैकी 16 संघ जरी आले तरी त्या दिवशी कोण हरला नाही कोण जिंकला नाही. जिंकला असेल तर फक्त आपला गोविंदाच जिंकला. मला कधी माईकवर बोलायला आवडलं नाही. फक्त मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेन कोच शिटी त्याच्याकडे लक्ष द्या. तुमचा ध्येय नक्की साध्य होणार. आणि गोविंदामध्ये काही आता नवीन आलं. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे शिस्त. शिस्त खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की आता तुम्ही नॉर्मल गोविंद राहिलेले नाही आहे. तुम्ही प्रो गोविंद झालेले आहे. हे विसरू नका. त्यासाठी प्रॅक्टिस मेक्स यू परफेक्ट. प्रॅक्टिस कडक करा, छान करा. 100% तुम्ही 1 नंबरला येणार. हा माझा अनुभव. बोल बजरंग. सेफ्टीच्या दृष्टिकोनातून हे सगळं झालं. आपल्याला 8 तास लावताना मोठे 7 तास लावताना सेफ्टी फर्स्ट
आपला आणि आनंद करणे. बघा हा क्षण आहे आणि बघा हाच तो क्षण आहे आणि हा विजयाचा क्षण. आपले आठ व्यवस्थित उतरवणे हाच हा क्षण असतो, हाच आनंद असतो. शानदार गोविंदा पंथाचे शानदार असे सर पाहिजेत ना. कमेंट पण नक्की करा शानदार गोविंदा पंथाचा. कारण सराव कडक असा सराव होतो. रात्री 2-2 वाजेपर्यंत सराव करतात हा शानदार गोविंदा पंथ. तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. गोविंदा आला रे आला.